समाजमनाचे प्रतिबिंब शासन प्रशासनासमोर ठेवून चुकलेल्यांना जाणीव देत सामाजिक समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून समाजमनाचा आरसा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. साहित्यिकांच्या प्रबोधन आणि जागृती कार्याला मर्यादा असतात, परंतु पत्रकारांकडून प्रबोधन, जागृती आणि वृत्तपत्रातून चालविल्या जाणाऱ्या चळवळी ह्या शक्तिशाली ठरलेल्या आहेत. वृत्तपत्रातून प्रसारित होणाऱ्या साहित्यातील शब्दांमध्ये माणसांना माणसासोबत जोडण्याचे सामर्थ्य आहे, असे वास्तवतादर्शी प्रतिपादन अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य प्राध्यापक मोहन काळे यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या तृतीय विचारमंथन तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख निंबेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर ज्येष्ठ सेवाव्रती प्राध्यापक राजाभाऊ देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून आणि केंद्रीय उपाध्यक्ष प्रदीपजी खाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सर्वप्रथम नियमित शिरस्त्याप्रमाणे सामाजिक वाटचालीचे अधिष्ठान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना हार अर्पण करून वंदना करण्यात आली. अमरावतीजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल बस कंटेनरला धडकून मृत्युमुखी पडलेल्या तिघांना आणि मराठा आरक्षण प्रश्नातील बळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राध्यापक मोहन काळे यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्य प्रवासाबद्दल सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन, तर सूत्रसंचालक मनोज देशमुख यांना जन्मदिन अभिष्टचिंतन म्हणून सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक राजाभाऊ देशमुख व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सागर लोडम यांचा दिनदर्शिका सेटिंगबद्दल, तर अकोल्यात अधिकारी, शासकीय कार्यालय व महत्त्वाच्या ठिकाणी दिनदर्शिका पोहोचविणाऱ्या जिल्हा कार्यकारी सदस्य पत्रकार दिलीप नवले यांचाही सन्मान करण्यात आला. संजय देशमुख यांनी मंत्रालयीन सचिव स्तरावर मॉरिशसच्या मराठी मंडळाकडे आणि अधिकारी लोकप्रतिनिधींकडे पोहोचवलेल्या दिनदर्शिकाबद्दल माहिती दिली. तसेच लातूरमध्ये महाराष्ट्र संघटन संपर्क प्रमुख भगीरथजी बद्दर व सक्रिय सभासद जावेद सिद्दीकी यांनी कबीर प्रतिष्ठान हिंदी साहित्य अकादमीच्या व्यासपीठावर दिनदर्शिकेच्या केलेल्या प्रकाशनाचीही माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय सचिव राजेंद्रजी देशमुख, उपाध्यक्ष किशोर मानकर, मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराजजी गावंडे, अंबादास तल्हार, सौ जया भारती, के व्ही देशमुख, ॲडव्होकेट विजयराव देशमुख, डॉक्टर विनय दांदळे, डॉक्टर शंकरराव सांगळे, नानासाहेब देशमुख, प्राध्यापक विजय काटे, सुरेश पाचकवडे, देवीदास घोरळ, सतीशराव देशमुख, वेणी कोटीकर, ॲडव्होकेट कृष्णा देशमुख, पंजाबराव वर, सतीश देशमुख, संतोष धरमकर, अनंतराव देशमुख, वसंतराव देशमुख, नारखेडकर, कृष्णा चव्हाण, गजानन चव्हाण, ॲडव्होकेट संकेत देशमुख, जिल्हा सहसचिव मनोहर मोहोड, सौ दीपाली बाहेकर, डॉक्टर अशोक सिरसाट, रवींद्र देशमुख, दैनिक भास्करचे कैलास टकोरे, शिवचरण डोंगरे, सुरेश भारती, सतीश देशमुख उगवेकर व इतर पत्रकार व समाजसेवी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीपजी खाडे, सूत्रसंचालन मनोज देशमुख, तर आभार प्रदर्शन केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. शब्द म्हणजे विश्वास, शब्द म्हणजे यश आणि शब्द म्हणजे माणसांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. आणि त्या शब्दावर आपण भर देऊन पत्रकारांची स्वातंत्र्य काळानंतर आणि आजच्याही पत्रकाराची महत्त्वाची भूमिका आपण स्पष्ट केली. त्यामुळे वृत्तपत्राची प्रतिष्ठा काय आहे ते आपण दाखवून दिलं सोशल मीडियाच्या तुलनेत. त्यामुळे